नमस्कार वाईटी फॅमिली। तुम्ही डाळ पालक खाल्ली असेल, डाळ मेथीसुद्धा खाल्ली असेल, पण कधी तुम्ही डाळ मोरिंगा किंवा मोरिंगा डाळ खाल्ली का? नसेल खाल्ली तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, कारण आज आपण बनवणार आहोत डाळ मोरिंगा म्हणजेच मोरिंगा डाळ। तुम्हाला ही डाळ मोरिंगा किंवा मोरिंगा डाळ शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आणि आज आहे 20 सप्टेंबर 2024, शुक्रवार आहे आज, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात। मोरिंगासाठी काय करायचं, प्रथम मोरिंगीची पानं ही छान स्वच्छ निवडून घ्यायची, धुवून घ्यायची आणि ही कुकरच्या भांड्यात घालायची आहे। मोरिंगा म्हणजे काय तर शेवग्याच्या झाडाची पानं म्हणजेच मोरिंगा। आता ही मोरिंगा छान धुवून घेतल्याच्या नंतर आपण कुकरमध्ये घातली। ही मूग आणि हरभऱ्याची डाळ आहे, ही स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे, ती पण त्यामध्ये ॲड करायची आहे। त्यामध्ये आता हळद घालायची, चवीसाठी मीठ घालायचं आहे, एक टोमॅटो यामध्ये चिरून घालायचा आहे। टोमॅटो एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो ॲड करा। मिरची। आता यामध्ये आपल्याला 2.5 ग्लास पाणी घालायचं आहे। पाणी थोडं जास्त घालायचं आहे, कारण हरभऱ्याची डाळ आहे, शिजली पाहिजे। तुम्ही आपले चॅनल नव्याने पाहत असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर अशा पद्धतीने डाळ आणि मोरिंगा ही एकजीव करून घेतली। आता कुकरचं झाकण लावायचं, शिट्टी लावायची कुकरला आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं आहे। कुकरमध्ये डाळ मोरिंगा शिजत आहे तोपर्यंत आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। शिट्ट्या होऊन द्यायच्या। ओलं खोबरं आहे हे, इथे हा सांबर मसाला आहे, मिरे आहे, हा ह्याच्यामध्ये ॲड करायचा मिक्सरच्या भांड्यात। 6 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत कलरसाठी, कारण कलर खूप सुंदर येतो बेडगी मिरच्यांचा। ही धने जिरे बडीशोपची पूड आहे, ती ह्याच्यामध्ये ॲड करायची। आता हे छान असं मिक्सरला ग्राइंड करून घेते। अशा पद्धतीने हे आपण मिक्सरला ग्राइंड करून हा मसाला आपण मिक्सरला फिरवून घेतल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे हा मसाला। एकीकडे कुकरच्या शिट्ट्या पूर्ण होऊन डाळ मोरिंगा अशी शिजलेली आहे कुकरमध्ये पहा। आता कुकरचं झाकण आता ओपन केलेलं आहे पहा। अशा पद्धतीने आपली ही डाळ मोरिंगा शिजलेली आहे। गॅस आता पुन्हा सुरू करायचा आहे आणि त्यामध्ये ह्या डाळ मोरिंगाचा कुकर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं मसाल्याचं आणि मिक्सरला फिरवलेला जो आपण मसाला आहे तो 2 चमचे ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि एकजीव करून मिक्सअप करून घ्यायचा आहे। आता हा कुकर दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर करायचा आणि ह्या गॅसवरती आता आपण छान असा तडका करणार आहोत। तर ह्या तडक्यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल लागणार आहे। 3 चमचे तेलामध्ये आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा चण्याची डाळ घालायची आहे, ती छान अशी या तेलामध्ये तडतडून द्यायची आहे आणि नंतर यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे। आता ह्या दोन्ही डाळी छान अशा तेलामध्ये तडतडून द्यायच्या। त्यानंतर पिवळी मोहरी याच्यामध्ये फोडणीला घालायची आहे। आता या फोडणीमध्ये आपण मिक्सरला फिरवलेला थोडासा मसाला यामध्ये 1 चमचा याच्यामध्ये फोडणीला घालायचा आहे। नंतर कढीपत्ता आणि बोरू मिरची यामध्ये फोडणीला घालून छान असा ह्याचा तडका तयार करायचा आणि हा तडका डाळ मोरिंगाला द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण मोरिंगा डाळला तडका दिलेला आहे। अशा पद्धतीने डाळ मोरिंगाला तडका दिल्याच्या नंतर रवीने ही एकजीव करून घ्यायची आहे किंवा चमच्याने सुद्धा हिला एकजीव केली तरी चालेल। थोडंसं चिमूटभर अजून वरतून थोडंसं मीठ घालायचं आहे। यानंतर ह्या डाळ मोरिंग्याला दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे। नंतर कुकरचं झाकण लावायचं,
शिट्टी लावायची कुकरला आणि 1 शिट्टी ह्याची होऊन द्यायची आहे। 1 शिट्टी झाल्याच्या नंतर कुकर बंद करायचा, थंड होऊन द्यायचा आणि ह्याचं झाकण काढायचं। तर पहा आपल्या अशा पद्धतीने मस्त अशी ही आपली डाळ मोरिंगा तयार झालेली आहे। ही डाळ मोरिंगा तुम्ही कोणत्याही भातासोबत, चपातीसोबत, A1 भाकरीसोबत सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता। पहा खूप उत्कृष्ट होते ही डाळ मोरिंगा। तर वायटी फॅमिली, कशी वाटली तुम्हाला आजची ही डाळ मोरिंगाची भाजी? आवडली का तुम्हा सर्वांना? मला कमेंट करून नक्की कळवा। मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण ही डाळ मोरिंगा बनवून पहा, ह्याचा स्वाद घेऊन पहा। तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही डाळ मोरिंगा बनवलेली आहे, ही तुम्हाला कशी वाटली ते। वायटी फॅमिली, तुम्हाला असेच मस्त चमचमीत, झणझणीत, स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगबेरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत, झणझणीत, स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुक अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या।